वसई विरार परिसरात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळाला। नाल्याच्या पाण्यामध्ये कारसह 5 वाहनं वाहून गेली आहेत। चंद्रकांत किनी यांच्या प्रसंगावधानाने दोघांचे प्राण वाचलेले आहेत। ही दृश्य आहेत वसईच्या वाघराळपाडा परिसरातील। नाल्यात आलेल्या अचानक पुरामुळे पार्किंगमध्ये उभी असलेली 3 दुचाकी, एक वॅगनर कार आणि मारुती कंपनीची एक इको कार पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेली। या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेदरम्यान इको कारमध्ये असलेले चंद्रकांत किनी यांनी प्रसंगावधान राखत धाडसी प्रयत्न केले। पाण्याचा वेग प्रचंड असतानाही त्यांनी दोघांना सुरक्षित बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले। त्यांच्या धाडसाचं परिसरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक होते। सततच्या मुसळधार पावसामुळे नाल्याच्या पातळी वाढत असताना ही घटना घडली। काही क्षणात पाण्याच्या प्रवाहाने पार्किंगमधली वाहने अक्षरशः ओढून नेली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। आज दुपारच्या वेळेला अचानक पावसाचा जोर वाढला आणि डोंगराचं पाणी हे अतिशय जोरात वाहत असल्या कारणास्तव वाघराळपाडा इथे पाण्याचा प्रवाह अति जास्त जोरात असल्या कारणाने तिथे पार्किंगच्या काही गाड्या होत्या। ॲक्टिवा 3 होत्या, त्यानंतर इको होती आणि एक वॅगनर। त्या वॅगनरमध्ये 2 युवक वॅगनर काढत जाताना असताना ते वॅगनर त्यामधून वाहून गेली आणि तिथल्या स्थानिक चंद्रकांत पाटील ह्या नागरिकांनी जीवाचा जीवाची पर्वा न करताना त्या दोघांना कास तोडून सुखरूप बाहेर काढण्यात आलं। परंतु गाडी ह्या सर्व त्या नाल्यामध्ये आता डुबलेल्या आहेत। कधीपर्यंत निघेल असं काय आता पाण्याचा प्रवाह? आता सर माझ्या माहितीनुसार आता भरती असल्या कारणास्तव तिथपर्यंत आपल्याला तिथे रेस्क्यू करणे अशक्य आहे। ओटी झाल्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला रेस्क्यू करून त्या गाड्या आपल्याला सुखरूप बाहेर काढता येतील। अचानक हा पाण्याचा प्रवाह कसा वाढला? सर डोंगराच्या पाण्याचा कधी अंदाजच आला नाही। डोंगराच्या पाण्याचा ह्या लोकांना, तिथल्या स्थानिकांना अंदाज आला नाही आणि असा याच्यापूर्वी कधी असं घडलेलंही नव्हतं की असा हा प्रवाह। आणि हा अचानक झाल्यामुळे इथली नागरिक ही बेसावध होती आणि बेसावधमुळे अचानक दुर्घटना ही घडलेली आहे।